राहून सुद्धा सुखी राहत नाही. म्हणून ऊन वाऱ्याला आणि पावसाला घाबरून घरात लपून नाही बसायचं, मैदानात यायचं. कारण परिस्थिती तितकी वाईट आहे. डोळ्यासमोर आपलं पोरगा किंवा पोरगी उभा करा आणि तुम्ही लाखो रुपये त्यांच्या शिक्षणाला घातले आणि तुम्ही स्वप्न बघतच होतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता नोकरीला लागणार आहे. आणि त्याच वेळेस 1-2% आपल्या मुलीचा किंवा मुलाचा नंबर हुकला. ज्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते त्या डोळ्यात दुःखाचे अश्रू यायला आई बापाचे सुरू होते. एक तर कर्जाचा डोंगर झाला, मुलगाही नाही आणि मुलगीही नोकरी लागली नाही. म्हणून गावोगावी जाऊन तुम्हाला सगळ्यांना जागा करतो की भानावर आहे. 70 वर्ष 7 पिढ्या मागं गेल्यात आपल्या, आता तरी जाऊ देऊ नका. आणखीन मराठ्यांच्या हातातून वेळ गेलेली नाही. थोडे जागे व्हा. जेव्हा माणूस 100 एकरमध्ये सभा घेतो तेव्हा माणूस तुम्हाला ग्राउंडवर आल्याला कधीच तुम्ही 70 वर्षात आणखीन बघितला नसतो. कारण मला माज नाही, मस्ती नाही, मोठेपण बी नाही की मी जर 1 कोटी लोकांची सभा घेतोय तर मी तुमच्या कारी गावात आता 10-12 हजार लोक जमलेत एवढ्या पुढं वाचण्याला नाही. जर मस्तीत जगत असतो तर म्हणलं असतो एवढ्या 10-12 हजार लोकात नाही येते. मला लाखो लोक लागतात तरच मी येतो. मला लाख असले तरी मी जातो आणि 4 लोक असले तरी जात. त्याचं कारण आहे की मी स्वप्न घेऊन उभा राहिलो. आपण किती गर्दी आहे किंवा किती लोक आहेत हे नाही बघायचं, आपण ध्येय धरायचं. या समाजाला आरक्षण लागतंय ते द्यायचं. आपण जर मोठेपणात बघायला सुरुवात केली, मी मीडिया पुढं बोलतो, कोटीनं सभात बोलतो, मग मी छोट्याशा गावात नाही जाणार. ज्या दिवशी अशी मस्ती माझ्या अंगात येईल त्या दिवशी माझ्या समाजाचं वाटोळं झालेलं असणार आहे. म्हणून मी तो विचार नाही करत. मी अचानक उठतोय आणि येतोय. मी अंतरवलीत होतो, अचानक लक्षात आलं. कारण आम्ही काल परवा सुद्धा 3 वाजेपर्यंत बैठक घेतल्या रात्रीची. अंग दुखत होतं झोप न झाल्यामुळं, कारण शरीरात ताकद नाही माझ्या. मला प्रचंड वेदना आहेत, उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही. उतरायला चढायला 4-5 पायऱ्यावर सुद्धा 2-2, 3-3 पोरं लागतात मला. पण मला माहिती मी जर शांत बसलो तर अंतिम टप्प्यात लढाई. माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं पिढ्यानं पारची आयुष्याची भाकरी मिळणार आहे. आणि जर मी थोडी काटकसर केली तर करोडो माझ्या लेकीबाळीचं, करोडो लेकरांचं वाटोळं माझ्या डोळ्याने एकटा मला बघावं लागणार. म्हणून म्हणलं आपण नाही बसायचं, झोपून काय करणार. उठलो आणि गाडी सुरू करायला लावली. कोणालाच कळना कुंकड जायचं आणि मलाही कळना कुठं जायचं. हे त्याला विचारते आणि ते त्याला कानात विचारते. नुसते कानात बोललेला ऐकू येत होतं मला, उंदरं बोलल्यावर आवाज बारीक काढायचा कुठं जायचं. तेव्हा मला मलाच माहीत नाही का, बस ना तू. येरमळ्याजवळ आल्यावर म्हणलं वळा कारी इकडं, नाही तर सरळच चाललो होतो आम्ही. अचानक म्हणलं कारी गावात घ्या आणि आलो होतो. याच्यामुळं काय होतं ते सांगतो तुम्हाला. अचानक आल्यामुळं तुम्ही जागरूक आहेत का नाही मला दिसतं, आणि मी काय करतो हेही तुम्हाला दिसतं. तुम्हाला जर मी मायबाप मानलं तर मी तुमचं पोरगं म्हणून इमानदारीनं काम करतोय का लबाडी करतोय हेही तुमच्या लक्षात येतं. कारण इतक्या उंचीला गेलेला माणूस कधीच जमिनीवर पाय नाही ठेवी, आणि ते जमिनीवर पाय नाही ठेवले की त्याचा समाज बर्बाद झालेला असतो. आणि ही मराठा समाज असा आहे, खाली बसलेल्या आणि रोडवर उभं राहिलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्ही पाऊस आला ऊन आला तरी हलत नाही. नुसतं आलं म्हणून कळालं तर तुम्ही वादळासारखं पळतात आणि जमातात. म्हणून तुम्हाला सरकार भेट आहे. सरकार भेण्याचं कारणच तेवढं आहे. नसता हेच तुमचे लेकरं तुमचं असणारं आरक्षण तुम्हाला 70 वर्षापासून आसून दिलं नव्हतं. तुमच्या गावात निघाले नंदी
हायला तुमचं कल्याण झालं राहून, आमचं तसंच गुतलंय, आणखी निघाणं येतं काहीच राहणार. जाऊ द्या, कोणाचं तरी लेकरा बाळाचं कल्याण होत आहे, आपल्याही एक ना एक दिवस होणार आहे. म्हणून आपण आता शेवटची लढाई करायचं ठरवलं. हैदराबादचा मराठवाड्याचं गॅजेट घेतल्याशिवाय सरकारला सोडायचं नाही. एकही मराठ्याचं घर आरक्षणावर राहत नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. आणि सरकारनं आपल्याला त्यावेळेस सांगितलं होतं, बसून बोलू करे बरं, जवळ घेतो. सरकारनं आंतरवाली चर्चा करताना आपल्याला सांगितलं होतं, तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आलं, 13-14 मंत्री आले, त्यांच्यासोबत 8-10 सचिव आले. ए बुकाला आवाज बंद कर, बस काय टेक खाली टेक, तिथं टेक, हे बडा चेक धरून त्याला बस जायला. सरकारनं त्यावेळेस सांगितलं होतं, कारण आपली मागणी होती मराठा आणि कुणबी एक, आणि असा जर कायदा पारित करायचं म्हणलं तर आधार लाग, असं सरकारचं म्हणणं होतं. जसं की मी आंतरवालीत आहे आणि मी आंतरवालीतून म्हणतोय, काही गावात माझी 3 एकर जमीन, पण मी आंतरवालीतून म्हणतोय. ज्या वेळेस मी कार्यगावकऱ्यांना 7-12 दाखवी, त्या दिवशी तुम्ही म्हणता हो 7-12 आहे म्हणल्यावर तुझी जमीन आहे, पण 7-12च नाही, बोंबलून गोपे गेला आहे. मुंबईला आपल्या आधी जायचं मागं दिसत आहे ना, का त्या टायमाला येतच नाही ती, नाही येतो का, येतो वाजून द्या, काय करता मला, तुला मी सापडत नाही का वागी 10 मिनिटांना घालून काय मला आलाय का त्याच्यात 10 गुताडे कवर आहे. आपल्याकडे पुरावे असल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट घेता येते. त्यावेळेस सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितलं, आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही मराठा आणि कुणबी एकचा. ठीक आहे. आता 30 एप्रिलला न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीनं 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला. आता 58 लाख नोंदीचा सरकारकडे अहवाल आहे. आता मराठा आणि कुणबी एक आहे, JR काढायला अडचण काय? त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एक आहे, JR घेतल्याशिवाय सुद्धा मागं हटायचं नाही. सातारा संस्थांचं गॅझेटियर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं, ते पण सोडायचं. बलिदान गेलेले कुटुंब त्यांच्या शासकीय नोकऱ्या आणि राहिलेला निधी घेतल्याशिवाय आता मागं नाही सरकार. लाखो मराठा पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले, ते सुद्धा सगळे रद्द केल्याशिवाय, मागं घेतल्याशिवाय मुंबई कुणी सोडायची नाही. अशा आपल्या 8-9 मागण्या, या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय हटायचं नाही. यासाठी तयारी करायची. मी रोज तयारी करतो. मला जर तुमच्याशी दगाफटका करायचा असता, मला बारी दे नसतो. खोडाच्या आडवी बोल, नाही तर लिंबाच्या आडवी बोल. हा आपला एकाच का अवघड आहे. म्हणून सरकार माझ्याकडे चर्चा घ्यायचं सुद्धा बंद झालं. ते म्हणतं हे असं ध्यान फुटाय बारीक, बोलत बी असं खौट बी. तुम्ही ऐका ना, आपला काचकत तसा आहे. कारण मी शेतकऱ्याचा लेकरू आहे, तुमच्या तमासाचा आहे. मला खोटं बोललं फसिलं का मग मी घोडे लावतो. मला का पिसळपुत्र चावलं का, पण मी इमानदारीनं लढतो. तुम्ही खोटं आमच्या समाजाशी वागता, माझ्या लेकरांचा मराठीच्यातून वाटोळ करता, म्हणून ते भाषेशिवाय ठेकल नाही.